वेलकम बॅक फ्रेंड्स. मी वॅगाबॉन्ड मॅक. आत्ता मी आहे ते प्रवरा संगमावर कायगाव टोका इथे. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकत असाल ते आहे घोटेश्वर महादेवाचं मंदिर. आणि आता आपण या मंदिरामध्ये दर्शन घेणार आहोत आणि मंदिराची सुंदरता, मंदिराचा इतिहास समजावून घेणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही या माझ्याबरोबर. आपण आहे आता घटेश्वर महादेव मंदिरामध्ये. आपल्याला इथे ही मंदिराची तटबंदी दिसत आहे. पेशवेकालीन जो वास्तुशास्त्र आहे त्या वास्तुशास्त्राचा हा एक नमुना आहे. प्रत्येक मंदिराच्या भोवताली इथे त्यांनी तटबंदी केली आहे. हे मंदिराचं प्रवेशद्वार. मंदिरात प्रवेश करता करताच आपल्याला इथे दिसून येतो तो नंदी महाराज. ज्याप्रमाणे आपण सिद्धेश्वर मंदिरामध्ये बघितला होता तसाच अलंकृत आणि नक्षीकाम असलेला, दागिने असलेला हा नंदी आहे. नंदी महाराज आहेत. अतिशय सुंदर असं नंदी महाराजांचं रूप आपल्याला इथे बघायला मिळतं. जर जवळून जाऊन बघितलं आपण तर नंदी महाराजांच्या शरीरावर असलेले दागदागिने, घंटांच्या माळा, दोरखंड, साखळदंड हे आपल्याला व्यवस्थित बघायला मिळतात. आणि इथे असलेलं हे नक्षीकाम खरोखरच खूपच सुंदर आहे. अतिशय सुंदर आहे. नंदी महाराजांचा चेहरा अतिशय पवित्र आणि नैसर्गिक वाटतो. अतिशय सुंदरता आपल्याला इथे बघायला मिळते. अतिशय मजबूत तटबंदी असलेलं हे मंदिर, तेवढंच भक्कम असं हे प्रवेशद्वार आहे. मंदिराला अंतराळ आणि गर्भगृह अशा फक्त दोनच वास्तू आपल्याला इथे बघायला मिळतात. अंतराळ एकदम साधं आहे आणि पेशवे शैलीमध्ये आपल्याला दिसतं तसं हे आयताकृती असं हे अंतराळ आहे. त्याच्यावर कुठलंही नक्षीकाम नाही, पण ह्या मंदिराची मजबूती आपल्याला बघायला मिळते. अतिशय मजबूत असं हे बांधकाम आपल्याला बघायला मिळतं इथे. आणि आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला दर्शन होतं ते घटेश्वर महादेव मंदिर. शिवलिंग अतिशय प्रचंड असं मोठं शिवलिंग आहे इथे. प्रचंड शिवलिंग आहे. जवळजवळ 4 फूट इतका ह्या शिवलिंगाचा आकार असावा. त्याच्यावर अभिषेक संततधार चालू आहे. आणि मागे आपल्याला दिसतं आहे ते नागराज, पितळी नागराजांची एक मूर्ती आपल्याला इथे दिसते आहे. वातावरण अतिशय प्रसन्न असं आहे इथे. नीरव शांतता आहे. जय बोले. पेशवेकालीन बांधकामाचा जो एक नमुना असतो तसंच हा इथे जो मंदिराचा कळस आहे तो गोलाकार आहे. त्याच पद्धतीने बांधण्यात आलेला आहे. अतिशय प्रचंड मोठा आणि विस्तीर्ण असा हा कळस आपल्याला बघायला मिळतो. आणि विलोभनीय असं ही शंकराची पिंडी, शिवलिंग. नंदी महाराजांबरोबरच आपल्याला इथे बघायला मिळतात ते गरुड
गरुडाची एक छोटीशी मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळते. मंदिरात चारही बाजूनी तटबंदी आहे. या तटबंदीच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतं तर काही धार्मिक कार्य चालू आहेत. प्रवरा संगम असल्यामुळे इथे बरेचसे नागरिक हे अस्थि विसर्जनासाठी आणि आपल्या मृत नातेवाईकांच्या शांतीसाठी म्हणून इथे प्रार्थना करण्यासाठी आणि दर्शन हे करण्यासाठी आपल्याला इथे कर्मकांड करण्यासाठी दिसतात. घटेश्वर महादेव मंदिर कायगाव टोका प्रवरा संगम येथे आहे. नाशिकपासून साधारणतः 125 किलोमीटर तर छत्रपती संभाजीनगरपासून 60 किलोमीटरवर नेवासा शहराजवळ प्रवरा संगम आहे. कायगाव टोका अहिल्यानगर जिल्ह्यातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. येथे प्रवरा नदी आणि गोदावरी नदीचा पवित्र संगम झालेला आहे. प्रवरा संगम परिसरातील मंदिरे साधारणतः हेमाडपंथी शैलीतील असून 11व्या किंवा 12व्या शतकामध्ये बांधली असावीत. पेशवे काळामध्ये 17व्या शतकात त्यांचा पुनरुद्धार, जीर्णोद्धार किंवा पुनर्रचना करण्यात आली. स्थानिक लोकमान्यतेनुसार या परिसराशी रामायणातील प्रसंग जोडले आहेत. प्रभू श्रीराम आणि मायावी राक्षस मारीच यांच्यातील युद्ध याच परिसरात झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. हा परिसर रामायण काळापासून धार्मिक महत्त्वाचा मानला जातो. मंदिरात मुख्य सभामंडप, गर्भगृह अशी रचना आहे. शिल्पकारांनी भिंतींवर रामायण, महाभारत अशा पुराण कथा कोरलेल्या आहेत. शिल्पांचा समृद्ध वारसा, पुराण कथात्मक कोरीवकाम या ठिकाणाला केवळ धार्मिक नाही तर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाचे केंद्र बनवतात. प्रवरा नदी आणि गोदावरी नदीचा संगम आणि इथला अथांग जलप्रवाह, या जलप्रवाहात विहार करणारे असंख्य पक्षी निश्चितच तुमच्या मनाला अतिशय शांतता प्रदान करतात. या मंदिराच्या सुंदरतेसाठी आणि या परिसरातील नैसर्गिक सौंदर्यासाठी या तीर्थक्षेत्राला एकदा आवर्जून भेट दिलीच पाहिजे.